नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत दक्षिण आफ्रिकेत पहिलं पोळी भाजी केंद्र उघडणाऱ्या सौ वनराणी महाले. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. एक मिनिट, तुम्ही हे काय करताय? ते तुम्ही आफ्रिकेहून आलात ना, त्या पद्धतीने तुमचं स्वागत केलं. नाही, पण मी भारतीय आहे. अगदीच भारतीय आहात तुम्ही. खूप आनंद झालाय मला तुम्ही आला. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला ना नाही, खूप आनंद झालाय मला, खूप आनंद झालेला आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप स्वागत आहे तुमचं या मंचावर तुम्ही आलेला आहात. थँक्यू थँक्यू. प्लीज ह्याच्यावर हे प्लीज बसा याच्यावर. येस, थँक्यू 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 थँक्यू. रसिको हो, सोफ्याच्या जवळच्या नातेवाईकांना बोलून घ्या. फार कमी क्षण उरलेत सोफ्याकडे. या रांगलाबा भेटून घ्या. काय बडबडताय तुम्ही? गंमत, फन एलिमेंट. फारच फनी दिसताय तुम्ही. अगदीच तुम्ही बघाल पुढे पुढे म्हणजे असते. खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू थँक्यू. मला खूप आनंद झालेला आहे. नमस्कार. रसिको, कोण आलंय बघितलं का तुम्ही? आज आपल्याकडे वनराणी महिला या आलेल्या आहेत. एक मिनिट, महाले महाले आडनाव माझं महाले. नाही, महाले आडनाव. येस 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 येस. रसिको, फार मोठी व्यक्ती आलेली आहे, फार मोठी हस्ती आलेली आहे इकडे आपल्या मंचावर. फार मोठी हस्ती. खरं तर गडबड होते. मला जरा काय झालं, एक्साइट झालं. एवढ्या दिवसांनी मी पुन्हा आलोय ना. नाही ठीक आहे. श्वास पण फुललाय माझा. हो, माझाही. नाही ठीक, हरकत नाही. तर रसिको, फार आनंदाची गोष्ट आहे, आज आपल्याकडे आलेल्या आहेत या ताई. ताई, तुम्हाला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. नुकताच तुम्हाला ग्लोबल चल गच्चीवर ग्लोबल यंग अचिव्हर. अच्छा, यंग अचिव्हर. मला एकदम गोंधळ झाला माझा. व्हेरी मनापासून तुमचं हे करतो मी. आता बघाच तुम्ही म्हणजे मनापासून सॉरी. येस येस येस. तर तुम्हाला हा जो अवॉर्ड मिळालेला आहे, अचिव्हर अवॉर्ड मिळालेला आहे, तर हा जो तुमचा प्रवास आहे, दक्षिण आफ्रिकेत पहिलं पोळी भाजी केंद्र तुम्ही उघडलेलं आहे, या बात आहे, म्हणजे क्या बात आहे, त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. तर हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? ताई दमलेला आहेत, आपण पुढच्या वेळेला भेटूया. निश्वास सोडला. अच्छा, निश्वास सोडला. कारण खूप मोठा प्रवास आहे ना. नाही, ऑब्व्हियसली निश्वास सोडला. म्हणजे खूप मोठा प्रवास झालाय हा. आणि मी एक सांगू इच्छिते आणि मी आनंदाने सांगेन, मला खूप अभिमान वाटतोय की मला इथपर्यंत माझ्या बाबांनी पोचवले. क्या बात आहे, क्या बात. माझे बाबा माझे गुरु आहेत. ते नसते तर हे कधीच शक्य नसतं झालं. म्हणजे त्यांनी अनेक व्यवसाय केले, विविध पद्धतीचे व्यवसाय केले. काही चांगले चालले, बऱ्याचदा फसले सुद्धा. माझ्या बाबांनी सुद्धा खूप व्यवसाय केले होते. हो, पण त्यांचा एकही फसला नाही. दॅट्स ग्रेट. तोंडावर आपटले, सणसणीत. अरे, व्यवसाय म्हटलं की आपटायचा. कधी कधी 12ला सुरू झालाय, 12:05ला पडलेला व्यवसाय. एवढ्या लेवलनी ते व्यवसाय पडलेले आहेत. आणि त्यांचे पार्टनर्स होते सगळे यथेच्छ तुडवायचे बाबांना. क्या बात. हॅट्स ऑफ. रँजर लेवलला मार खायचे बाबा. हॅट्स ऑफ. त्या पार्टनर्सच्या ज्या मीटिंग चालायच्या तेव्हा बाहेर फक्त नाही नाही एवढेच आवाज यायचे. हॅट्स ऑफ लेवलला, स्टँडिंग लेवलला ते मारच खायचे ते जबरदस्त. मी बोलू? ओ येस येस, मी बोलते. प्लीज टिकूनी. टिकूनी करा पुढे. कंटिन्यू. सॉरी.
शब्द येते मी बोलते थोडं शांत राहा. माझं टेम्परामेंट हलत जातं थोडं. नाही हो येस मध्ये मध्ये डिस्टर्ब नका करू, मला त्रास होतो थोडा. सॉरी, मी काही सांगत होते. माझे बाबा माझ्यासाठी आदर्श आहेत. म्हणजे मी लहानपणापासून बघत आले की त्यांनी खूप व्यवसाय केले आणि त्यांची जिद्द फार होती आणि ती मला फार प्रेरित करायची व्यवसायासाठी. म्हणजे मी असं म्हणेन की बालपणीच व्यवसायाचं बाळकडू मला मिळालं. मी शालेय शिक्षणानंतर 1998 साली माझ्या उच्च शिक्षणासाठी नॉर्दम्प्टनला गेले. माहितीये कुठे माहितीये? कुठे? इंग्लंड मधलं मोठं शहर आहे ते. काय सांगताय? हो. इंग्लंड वेस्ट का ईस्टला कुठे आहे ते? भांडूप आहे ते, ईस्ट वेस्ट असायला. सॉरी जरा थांबा तुम्ही. सॉरी. तर मी उच्च शिक्षणासाठी नॉर्दम्प्टनला गेले. खरं तर माझ्यासाठी ते नवीन शहर होतं. आमच्यासाठी काय? चल वे इधर वेट किधर असं शहर होतं. अरे नॉर्दम्प्टन म्हणजे नवीनच असतात. नॉर्दम्प्टन आहे ते. आणि जरा थांबा, मध्ये डिस्टर्ब नका करू तुम्ही. माझा ना कंट्रोल सुटत जाईला. जरा हाताजवळच तुम्ही जरा थांबा. हा, तर मी गेले आणि खरं तर माझा स्वभाव फार लाजरा बुजरा होता. म्हणजे मी असं कोणामध्ये मिक्स नाही व्हायचे. आणि मग मित्रमैत्रिणी फार तसे कमीच होते. मग कॉलेजला गेले आणि तिथे मला रॉड्रिक्स भेटला आणि मग आमच्यात प्रेम झालं. बरं, कशी गंमत असते बघा. आई वडील कष्ट करतात, पैसे खर्च करतात, मुलींना परदेशी पाठवतात आणि ह्या तिथे लफडी करत फिरतात. लाजा वाटला पाहिजे त्यांना. खरं तर लफडा केलात ना तुम्ही. रॉड्रिक कोण तो आहे त्याच्याबरोबर? लफडा नाही केलं, मग आमचं प्रेम होतं. सॉरी माहितीये. प्रेम बिम मला नका सांगू. बर्गर घ्या, वडापाव घ्या, शेवटी 2 पावामध्ये वडाच टाकायचा आहे. माहितीये, उदाहरण चुकलंय मला माहितीये. पण मुद्दा तो नाहीच आहे. तुम्हाला कौतुकच सांगू नका याचं, कळलं का? हे होता ते होता. मी आणि माझा रुद्राक्ष आम्ही प्रेम केलं. रुद्राक्ष नाही, रॉड्रिक्स नाव आहे. रॉड्रिक्स ते जे काय असेल ते. आणि ते चोरून लपून करतात ना, त्याला लफडं म्हणतात. आम्ही रितसर पद्धतीने परवानगीने लग्न केलंय. ओके, तुम्ही जरा थांबा. ओके, रिलॅक्स प्लीज. कंटेनर. सॉरी तुमचा चेहरा बघितला आणि ते कंटेनर आलं एकदम. सॉरी, व्हेरी सॉरी. काय म्हणतात ते प्लीज? हे माझा चेहरा बघून कंटेनर आठवलं. सॉरी. तुम्ही गाजरासारखे दिसता. किसावं असं वाटतं तुम्हाला. बोलू का मी? प्रॉमिस. ओके, प्लीज डोंट टच. पुढे काय झालं? प्लीज पुढे काय झालं? मग पुढे आम्ही लग्न केलं आणि मग आम्ही दोघं साऊथ आफ्रिकेला शिफ्ट झालो. वा अतिशय चांगलं केलं. पण मला एक सांगा, ही तुमची जी जोडी आहे की वनराणी आणि राजगिरा, या दोघांच्या जोडी. राजगिरा? रॉड्रिक्स बोल 3 वेळा. 3 वेळा रॉड्रिक्स बोल. लॉन्ड्री बघ किडे रॉड्रिक्स बोल ना. रॉड्रिक्स बोल ना. रॉड्रिक्स. हा, सॉरी. हा, लक्षात ठेवायचं. अरे आधीची बरी होती. लांबून शब्दाचा मार करायची. अरे ही फिजिकली मारायला लागली. ही सिरीज करायची खास कोणाची होती मग? सही पकडा. दिसलं ना? शांत बसायचं आणि भोगायचं. सॉरी मंडळी, सॉरी. पुढे काय झालं? तर मग माझा नवरा दिवसभर जॉबला जायचा आणि मी दिवसभर घरी असायचे. मला फार बोर व्हायचं. मला ना कळायचं नाही काय करू. मला एकटीला फार अस्वस्थ व्हायचं आणि मी आजूबाजूला बघत असायचे. तिथे ना भारतीय खूप होते. म्हणजे जॉबला आलेले, काही शिक्षणासाठी आलेले. पण ना त्यांच्या जेवणाचे फार हाल व्हायचे हो. काय नाही, मी भारतीय म्हणून मला फील झालं एकदम दुःख ते जेवणाचे हाल व्हायचे, बाकी म्हणून काही नाही. तुम्ही जरा शांत राहा. मी लहानपणी मल्लखांब खेळले. बांबू ठोकेन. प्लीज कंटिन्यू करा. सॉरी, मी अशा भाषेत कोणाशी बोलले नाहीये, पण ना याच्याशी बोलावं लागतंय. हा, तर मला प्रश्न पडायचा की आपण ना त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. मग मला एक आयडिया सुचली. मी एक जागा भाड्याने घेतली आणि तिथे माझं
पहिलं वन्याच टेस्टी बाईट नावाचं एक पोळी भाजी केंद्र सुरू केलं आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, अभूतपूर्व त्याला प्रतिसाद मिळाला. क्या बात आहे, क्या बात. मी फार खुश झाले होते आणि तेव्हापासून मी या व्यवसायात आहे ते आतापर्यंत. माझी आई सुद्धा आहे पोळी भाजी व्यवसायात. नाही ती जस्ट आहे. कशाला सांगितलं, कुणी विचारलं? तसं नाही, घरी गेल्यावर तुम्हाला आणि ह्यांच्या आईबद्दल विचारलं नाही असं. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. तुमचे जे कस्टमर्स आहेत ते कसे मिळाले तुम्हाला? वेगवेगळे कस्टमर असतील तुम्हाला. थँक्यू, चांगला येस येस. अरे बचक्या यार, तुमचे कस्टमर्स कसे मिळाले? काल आहे मी इथे. हा, तर आमची खासियत आहे, आमच्या इथे मराठमोळ्या पद्धतीचं जेवण बनवायला परदेशी लोक आहेत. ओ हो, परदेशी लोक आहेत. क्या बात आहे. म्हणजे आमचा फिलिप पोळ्या बनवतो. क्या बात आहे. आमची लिली उत्तम पद्धतीचं झुणका भाकर बनवते. अरे, तर माझा पहिला कस्टमर आला होता, त्याचं नाव होतं पीटर. तो असा सहजच आला होता दुपारी जेवणासाठी, पण त्याला माझ्या हातचं जेवण इतकं आवडलं की तो पुन्हा रात्री आला त्याच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन. बापरे, म्हणजे सकाळी पीटर, रात्री रिपीटर. ये दर्जा आहे आपला. म्हणजे बाबांचा दर्जा माझ्यात उतरलेला आहे. एकदा बाबांनी माझ्या आईला सांगितलं, अय तुझ्या कानातली टुर्नामेंट्स खूप छान दिसत आहेत. ऑर्नामेंट्स म्हणायचे 2 होती ना, म्हणून टुर्नामेंट्स. असं त्यांनी उस दर्जे का आपण आहे. हॅट्स ऑफ. म्हणून तर तुडवायचे बाबांना सगळे, धरला की तुडवायचे. बाय हॅट्स ऑफ होते, ग्रेट होते बाबा. हॅट्स ऑफ. तो डोक्यात अशी एक बुक्की घालेन ना, ऑर्नामेंट्स एवढा होशील, दोन्ही कानात घालेन तुला. सॉरी, व्हेरी सॉरी. प्लीज. आता शेवटाकडे आपण बोलतोय. अत्यंत महत्वाचा कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम. एक मिनिट. येस, माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. ऍक्च्युली हा महत्वाचा असतो. मुलाखत कॉम्प्लिमेंटरी असते. नेहमीच आहे, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाहीये. एनिवे, रसिको मनोरंजनाचे कार्यक्रम खास आफ्रिकेच्या लँग्वेजमध्ये, भाषेत हे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. मी आफ्रिकेच्या भाषेत एक ट्यून ऐकवणार आहे, त्याच्यावरून तुम्ही गाणं ओळखायचंय. खूप सोपा गेम आहे, अतिशय चांगला आहे. 1 2 3 घे पटकन, चल. गाणं पहिलं. अरे सो हे म्हणा. अरे कम ऑन. नाही ओळखता येतंय. बडे लगते हैं. यस, हरले. 1-0. माझा 1 झालंय. दुसरं गाणं हे तर एकदम मस्त आहे. आता बघा नीट आहे का. अरे जबरदस्त आहे. कम ऑन. नाही. अरे संथ वाहते. अरे जबरदस्त यार. 2-0 हो गया रे भाई. 2-0 हो गया. अरे हे तुम्हाला जबरदस्त आवडेल. हे तुम्हाला आवडेल. हे बघा, हे बघा. कमान. नाही, मी तेवढी हुशार नाहीये. अरे रोज ऐकता तुम्ही. नाही, मला नाही ओळख. अगला स्टेशन भाईंदर. ते ट्रेन मध्ये असतं ना ते.